काल पुण्यात भाजप नेता पंकजा मुंडे यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर बैठक घेतली। या बैठकीत काही प्रश्नांवर चर्चा देखील झाली। या बैठकीत ऊसतोड मजुरांना 34% दरवाढ तर मुकदमांना 1% कमिशन वाढ देण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला। त्यावर आनंद व्यक्त करत पंकजा मुंडेंनी या बैठकीचा वृत्तांत दिला आहे। राज्यातील ऊसतोड मजुरांचे हित हे माझ्यासाठी सर्वतोपरी आहे, तर दुसरीकडे मुंडे यांनी राज्य सरकारला घरचा आहेरच दिला आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। गोपीनाथ मुंडे महामंडळातून काहीच काम होत नाही, यासाठी मी असमाधानी आहे। मी जेव्हा मंत्री होते तेव्हा स्वतः बैठकी घेतल्या आहेत। आता मी स्वतः संविधानिक कामात नसल्यामुळे संबंधितांना सांगू शकते की लवकर करा। आता यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागले की काय, अशी परिस्थिती होऊ नये। असे असेल तर आम्ही आंदोलन नक्कीच करू, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे। भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून नाराज मानल्या जात असलेल्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नेहमीच ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात अनेकदा विविध मागण्याही त्यांनी केल्या आहेत। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर वडिलांची धुरा सांभाळून ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी नेहमीच नेतृत्व केलं। त्याच अनुषंगाने आज ऊसतोड कामगार लवादाची बैठक ही पार पडली। या बैठकीत ऊसतोड मजुरांसाठी ऐतिहासिक निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे। दिव्यंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आज प्रथमच ऊसतोड मजुरांच्या न्याय मागण्यांसाठी पूर्तता करणारा हा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले। तसेच याबाबत समाधान देखील व्यक्त केले आहे। महाराष्ट्र सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील उपस्थित होते।